नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, सध्याच्या कोविड महामारीच्या काळात नेमकं स्त्री वर्गामध्ये गर्भावस्थेबद्दल प्रचंड ताण असल्याचं जाणवत आहे. कारण विविध प्रश्न आहेत स्त्रियांसमोर, जसं की या काळामध्ये जर मी गर्भधारणा केली किंवा गरोदर राहिली आणि जर या गरोदरपणामध्ये मला कोविड संसर्ग झाला किंवा मग माझं जे बाळ आहे त्याला माझा संसर्ग होईल का किंवा त्याच्यावर काय दुष्परिणाम होतील, असे अनेक विषय स्त्रियांच्या मनात आहेत. आणि म्हणूनच गर्भावस्था व कोविड हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर रुजुता फुके मॅडमला. मॅडम नमस्कार, आपलं स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत. मॅडमबद्दल सांगायचं तर मॅडम स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे 15 शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. प्रॅक्टिकल अप्रोच टू मेनोपॉज मॅनेजमेंट आणि रजोनिवृत्ती व त्याचे आजार व उपचार ह्या पुस्तकांच्या त्या संपादक आहेत. या व्यतिरिक्त इंडियन मेडिकल असोसिएशन, FOGSI तसेच नागपूर ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजिकल सोसायटी, AMWI, NMS यांच्या कार्यकारिणीवर त्यांनी सदस्य म्हणून काम केलं आहे. आम्हाला आनंद आहे की इतकं बहुगुणी व्यक्तिमत्व आज आम्हाला लाभलं आहे. तर मॅडम तुमचं पुनश्च स्वागत करते आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. धन्यवाद. तर जो आजचा विषय आहे त्याच अनुषंगाने आपण प्रश्न घेणार आहोत. आणि सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की एखाद्या गर्भवती महिलेला जर कोविडचा संसर्ग झाला तर तिच्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतील? ओके, सर्वप्रथम मला हे म्हणायचं आहे की कोविड हा आजार आपल्यासाठी फार नवीन आहे. म्हणजे मागच्या 1 ते 1.5 वर्षांपासून आपण या संकटाचा सामना करतो आहे. आपल्याकडे बऱ्याचशा प्रमाणात सुरुवातीला संशोधन झालेलं नव्हतं, आपल्याकडे डेटा तेवढा अवेलेबल नव्हता. पण सुदैवाने आता मागच्या 1.5 वर्षांपासून आपण जे प्रयत्न करतो आहे या कोविडचा सामना करायचे, त्यामध्ये अनेक गोष्टी अशा समोर आलेल्या आहे की जसं की गर्भवती महिला यांना आम्ही आमच्या भाषेमध्ये एक व्हल्नरेबल ग्रुप म्हणतो. म्हणजे त्या थोड्या हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतात. आपण त्यांच्यासाठी स्पेशल त्यांना आपण ट्रीटमेंट देतो, त्यांच्याकडे स्पेशल लक्ष देण्याची गरज असते. आणि या कोविडच्या आजाराचा संशोधनानंतर असं हे निष्कर्ष निघालेला आहे की त्यांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस तेवढेच आहेत जेवढे जनरल पॉप्युलेशन म्हणजे सर्वसामान्य जनतेला किंवा ज्या प्रेग्नंट नाही अशा महिला त्यांनाच इन्फेक्शन होण्याचे जेवढे चान्सेस आहेत तेवढेच चान्सेस गर्भवती महिलांना पण आहे. पण ज्या महिलांमध्ये लक्षणं आढळून आलेली आहेत, ज्या महिलांमध्ये थोडी गंभीर स्वरूपाची लक्षणं आहेत, अशा महिलांना म्हणजे गंभीर आजार होण्याची किंवा आपण म्हणतो ICU ॲडमिशन्सची किंवा इव्हन माता मृत्यू होण्याची देखील शक्यता क्वचितच म्हणजे थोड्या जास्ती प्रमाणामध्ये आहे इतर महिलांपेक्षा. तर ह्या कसं असतं की प्रेग्नन्सीमध्ये बॉडीमध्ये बरेचसे आपल्या शरीरात बरेचसे चेंजेस येत असतात. आपली रोगप्रतिकारशक्ती काही बाबतींमध्ये वाढलेली असते आणि काही बाबींमध्ये कमी झालेली असते. तर व्हायरल इन्फेक्शन्स जेव्हा आपल्या बॉडीमध्ये होतं तेव्हा आपल्या प्रेग्नंट पेशंट्सची रोगप्रतिकारशक्ती ही वेगळ्या प्रकारची असते आणि थोडं सिव्हिअर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस अशा प्रेग्नंट पेशंट्समध्ये जास्ती असतात. आणि म्हणूनच हा जो आजार आहे हा गर्भवती महिलेला न झालेला आपण म्हणतो की न झालेला जास्ती बरा, आणि जर झालेला असेल आणि सौम्य प्रमाणात असेल तर घाबरून जायचं कारण नाही आहे. त्याचा इफेक्ट आणि त्याची मॅनेजमेंट ही जवळपास सेम आहे. म्हणजे बाकी ट्रीटमेंट जसं देतो आपण बाकी यांना तशीच आहे. पण तरीही काही बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते अशा गर्भवती महिलांमध्ये. आणि मग त्याच्या गर्भावर काय परिणाम होईल? एखादी महिला गर्भवती महिला जर तिला कोविडचं संक्रमण झालं
तर मग तिच्या गर्भावर काय परिणाम बरोबर. होईल? म्हणजे हा प्रश्न बरेच जणांना असा भेडसावत असतो की मला कोविड झालेला आहे आणि मी प्रेग्नंट आहे, तर माझ्या बाळावर त्याचा काही परिणाम होईल का? पण ॲक्च्युली जे आपण म्हणतो ट्रान्सप्लासेंटल म्हणजे आईकडनं बाळाला जे गर्भाशयात होणारं इन्फेक्शन आहे, ह्याचं कोविडचं इन्फेक्शन हे जास्ती नाही आहे. म्हणजे आईकडनं बाळाला हे कोविडचं इन्फेक्शन होणार नाही. बरं. पण बाळ जन्मल्यानंतर बाळाला वातावरणात म्हणा, हवेतून म्हणा, इन्फेक्शन होण्याची पॉसिबिलिटी आहे. तर म्हणजे विथ कॉन्टॅक्ट एक पॉसिबिलिटी आहे, पण गर्भावस्थेमध्ये आईकडनं बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी चान्सेस कमी असले, पण जर का आईला गंभीर स्वरूपाचा आजार झालेला असेल आणि ॲडमिशन एखाद्या वेळेला हॉस्पिटलाइज करावं लागत असेल किंवा आपण कोविडची ट्रीटमेंट द्यावी लागत असेल, एखाद्या वेळेला ICUमध्ये भरती करावं लागत असेल, तर अशा महिलांमध्ये आणि या महिलांच्या बाळांना म्हणजे थोडा कमी दिवसांची प्रसूती ज्याला आपण म्हणतो प्रीटर्म बर्थ होण्याचे चान्सेस असतात किंवा थोडे ॲबॉर्शन्सचे चान्सेस जास्ती असतात. दुसरं म्हणजे बाळ प्रसूती दरम्यान किंवा जन्मजातच म्हणजे मृत्यू झालेलं जन्माला येण्याची पण पॉसिबिलिटी थोडी जास्ती असते. तर या सगळ्या बाबींचा थोडा आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात प्रेग्नन्सी आणि कोविड मॅनेज करताना. आणि गर्भवती महिलांनी पण हे लक्षात ठेवायला हवं की सर्वसामान्य इन्फेक्शन असेल तर फारसा परिणाम होत नाही, पण जर का गंभीर स्वरूपाचं इन्फेक्शन असेल तर मात्र बाळावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, दिसून आलेले आहेत. बरं. मग आता आपण या दुष्परिणामांबद्दल बघितलं की गर्भवती महिलेच्या शरीरावर आणि त्या गर्भावर पण, मग अशा याच्यात हा कोविड संक्रमणाचा त्रास व्हायलाच नको म्हणून नेमकी कुठली खबरदारी त्या महिलेने घेतली पाहिजे? बरोबर. जसं आता आहे की कोरोना हा जो कोविडचा पॅन्डेमिक आहे, आपण सगळेजण याच्या मधून जातो आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो कसा होणार नाही हे टाळायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे. जसं मी आधी सांगितलं की त्यांच्यामध्ये दुष्परिणाम हे थोड्या जास्ती प्रमाणामध्ये आपल्याला दिसून आलेले आहेत, तर त्यांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे मी सांगते म्हणजे प्रिकॉशन्स त्याच आहेत, पण त्या पुन्हा पुन्हा सांगाव्याशा वाटतात की त्यांनी मास्क घालावा बाहेर निघताना, आणि कमीत कमी बाहेर जाण्याचं टाळावं, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळावं. घरी असताना देखील जर का तुम्ही सुती कापडाचा मास्क लावून घरी राहू शकत असाल तर ते राहणं जास्ती चांगलं. आणि आपल्या हॉस्पिटलच्या व्हिजिट्स देखील, आपल्या हॉस्पिटलच्या भेटी देखील जितक्या महत्त्वाच्या आहेत, जसं की काही महत्त्वाच्या चाचण्या करून घ्यायच्या आहे, काही महत्त्वाचं दाखवायचं आहे किंवा काही सोनोग्राफीच्या तपासण्या करायच्या आहे, तर अशा तपासण्या करायच्या असतील तरच तुम्ही घराच्या बाहेर निघा, अदरवाईज घराच्या बाहेर निघू नका. शक्यतोवर घरी थांबा. आणि दुसरं म्हणजे घरातल्या व्यक्तींनी देखील तितकीच काळजी घेण्याची गरज आहे. जर घरातली व्यक्ती कामासाठी म्हणून बाहेर जात असेल तर त्या व्यक्तीला देखील तितक्याच याच्यामध्ये काळजी घेणं किंवा कोविड होऊ नये म्हणून जे काय आपण प्रिकॉशन्स घेतो ती घेण्याची गरज आहे. अच्छा. मग आता इतकी खबरदारी घेऊनही जर एखादी महिला पॉझिटिव्ह आलीच, कोविड पॉझिटिव्ह आली, गर्भवती महिला, मग पुढे काय? तर सपोज तुम्हाला काही सिम्पटम्स दिसतात आहे, काही लक्षणं दिसतात आहे, जसं की तुम्हाला ताप आहे 2-3 दिवसांपासून, थोडा हाय ग्रेड फीवर आहे किंवा कफ आहे, सर्दी आहे, खोकला आहे, तर असे सिम्पटम्स असतील तर म्हणजे कृपया घरी राहू नका, हॉस्पिटलमध्ये जा. सगळ्यात पहिले कोविडची तपासणी करून घ्या, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि स्वतःला आयसोलेट करून घ्या. घरी तुम्ही आयसोलेशनमध्ये राहू शकता किंवा तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये जात असाल तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पण होऊ शकता. तुमची हॉस्पिटलमध्ये कोविडची तपासणी केल्या जाईल. आणि आपल्याकडे 2 प्रकारच्या टेस्ट अवेलेबल आहेत, एक रॅपिड अँटीजन टेस्ट आहे आणि एक RT-PCR आहे. तर रॅपिड अँटीजनपेक्षा RT-PCR ही जास्ती कन्फर्मेटरी आहे आणि जास्ती चांगली आहे. तर ह्या दोन्ही टेस्टमधली कुठली पण एक टेस्ट तुमची केल्या जाईल किंवा दोन्ही टेस्ट केल्या जाईल कन्फर्मेशनसाठी. आणि जर दुर्दैवाने तुम्ही कोविड पॉझिटिव्ह आलाच तर आम्ही एक रिस्क असेसमेंट करतो की कुठलीही महिला किती प्रमाणात तीव्र आहे ते इन्फेक्शन, आणि त्याप्रमाणे मग आपण पुढच्या गाईडलाईन्स त्यांना सांगतो. म्हणजे पुढचं हे सांगतो आम्ही त्यांना की पुढे त्यांनी काय करायला पाहिजे. समजा सौम्य लक्षणं असतील आणि म्हणजे जस्ट 1-2 दिवसांचा ताप असेल, खोकला असेल, सर्दी असेल, तर तुम्ही घरी
राहून ट्रीटमेंट करू शकता, प्रोव्हाइडेड होम आयसोलेशनचे सगळ्या म्हणजे प्रिकॉशन्स तुम्ही घ्यायला पाहिजे. जसं की आपण होम आयसोलेशन म्हणतो, म्हणजे घरात जर का तुम्ही राहत असाल तर तुम्ही अशा एका वेगळ्या खोलीमध्ये राहायला पाहिजे जिथे की बाथरूमची सोय आहे. नंतर एक कोणीतरी असं केअरटेकर असायला हवं की जे तुमची काळजी घेतील. आणि तुम्ही जेव्हा आयसोलेशनमध्ये आहात तेव्हा तुम्हाला स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. आणि ती म्हणजे जसं आपण म्हणतो की पल्स ऑक्स असतं, म्हणजे एक ऑक्सिजन सॅच्युरेशन आपल्या ब्लडमधलं मोजण्याचं एक यंत्र असतं, ते तुमच्या जवळ हवं. तुम्हाला तुमच्याकडे थर्मामीटर हवं टेम्परेचर घ्यायला. आणि तुम्ही स्वतःचं ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि टेम्परेचर हे मॉनिटर करत राहायला पाहिजे. म्हणजे तितकं तुम्हाला आयसोलेशनमध्ये करता यायला हवं. प्लस तुम्हाला जर का श्वास घ्यायला त्रास होत नसेल आणि तुम्ही डे टू डे ॲक्टिव्हिटीज करू शकत असाल तर तुम्ही घरी राहू शकता. पण शक्यतोवर आम्ही असं म्हणतो की प्रेग्नंट महिलांमध्ये हा आजार थोडा जास्ती सिव्हिअर होण्याची पॉसिबिलिटी असते. आणि स्पेशली जेव्हा 28 आठवडे झालेले आहेत आणि त्याच्यानंतरची प्रेग्नन्सी आहे तेव्हा हे आणखी जास्ती प्रमाणात होतं इन्फेक्शन. तर तेव्हा तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती राहूनच मॅनेजमेंट करायला पाहिजे. त्याआधी तुम्ही घरी राहू शकता. हां, पण 28 आठवड्यानंतर मात्र तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन मॅन्डेटरी आहे, असायला हवी. कारण त्या अनुषंगाने हॉस्पिटलमध्ये आम्ही बाकी पण बऱ्याचशा टेस्ट करून घेतो, त्याला आम्ही इन्फ्लमेटरी मार्कर्स म्हणतो. आणि त्याच्यावरनं डिसाईड होतं की पेशंटला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंटची गरज आहे. काही काही वेळेला एसिम्प्टमॅटिक म्हणजे लक्षणं नसलेला आजार देखील गर्भवती महिलांना होतो. बरेच वेळा घरातल्या कुठल्या तरी फॅमिली मेंबरकडनं किंवा कुणातरीकडनं झालेला असतो, त्यांना सिम्पटम्स नसतात. तर अशा वेळेला विशेष काहीही करण्याची गरज नसते. पण तुम्ही घरी आहात तर तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे, तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष द्यायचं आहे. जास्त प्रथिने म्हणजे हाय प्रोटीन जे डाएट म्हणतो आपण त्याचा समावेश व्हायला हवा. आयर्न, फोलिक ॲसिडच्या टॅबलेट्स तुम्हाला रेग्युलर घ्यायच्याच आहेत. आणि व्हिटॅमिन डीच्या टॅबलेट्स घ्यायला हव्यात. व्हिटॅमिन डीच्या असं लक्षात आलेलं आहे स्टडीज नंतर की व्हिटॅमिन डीच्या टॅबलेट्समध्ये तुम्हाला व्हायरल इन्फेक्शनचे चान्सेस बऱ्यापैकी कमी असतात, त्याची सिव्हिरिटी देखील कमी असते. तर अशा गर्भवती महिलांनी व्हिटॅमिन डी टॅबलेट्स देखील रेग्युलरली घ्यायला पाहिजेत. तर आहाराच्या आणि आरामाचा म्हणजे हे जर का फॉलो केलं व्यवस्थित तर हा काळ देखील कोविडचा सुरळीतपणे घरी काढू शकतो. एक 17 दिवसांचा आपण पिरियड म्हणतो, 17 दिवसानंतर काही सिम्पटम्स नसतील तर आपण कोविड फ्री आहे असं म्हणू शकतो. तर हा 17 दिवसांचा काळ आपला म्हणजे इझिली आपण घरी काढू शकतो जर आपण व्यवस्थित आपली आहाराची आणि जितकी रेस्ट आपल्या बॉडीला हवी असते, एक 8 तास रात्री आणि 2 तास दुपारी, आणि सोबत जर का पॉसिबल असेल तर काही एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता. जसं की वॉकिंग हा बेस्ट एक्सरसाइज असेल. पण सध्या आता जसं लॉकडाऊन आहे मॅडम, राईट, तर मग काय विशेष काळजी घ्यायला हवी? कारण तिला बाहेर वॉक करायला जाता येणार नाही. तर तुम्ही घरच्या घरी म्हणजे एका रूम मध्ये जर का असाल तर रूम मध्ये तुम्ही जरी जागा असेल तर तुम्ही अंगणात फिरू शकता, जिथे तुमचा संपर्क कुणाशी येणार नाही, फक्त तेवढं एक तुम्हाला बघावं लागेल. दुसरं मला एक म्हणायचं आहे की एक 6 मिनिट वॉक टेस्ट असते. 6 मिनिट वॉकिंग करून तुम्हाला तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन बघावं लागतं. जर ते 94 म्हणजे 94% वर असेल किंवा 94% असेल तर तुम्ही म्हणजे त्याला आपण म्हणतो की माइल्ड आहे म्हणून. पण 94च्या खाली येत असेल, 94%च्या, तर मग मात्र तुम्हाला दवाखान्याला जाऊन दाखवणे किंवा कुणाचा तरी डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरी होऊन जातं. तर या ज्या का गोष्टी आपण फॉलो केल्या थोड्याशा तर आपण घरी होम आयसोलेशनचा हा पिरियड व्यवस्थित काढू शकतो. बरं, प्रसूती दरम्यान नेमक्या ज्या कोविड संक्रमित स्त्रिया आहेत त्यांना काही अडचणी येतात का मॅडम? हां, म्हणजे असं आपल्याला असं वाटतं की आता कोविड झालेला आहे तर आपल्या डिलिव्हरीमध्ये म्हणजे जसं एक सर्वसामान्य नॉर्मल डिलिव्हरी आपण म्हणतो आणि एक सिझेरियन सेक्शन आहे, तर सिझेरियन सेक्शनचे रेट्स वाढले आहेत का, म्हणजे आता माझं सिझर होईल का, असं गर्भवती महिलांना वाटणं स्वाभाविक आहे. पण कसं आहे, प्रेग्नन्सी म्हटलं की प्रेग्नन्सीमध्ये जी काळजी घ्यावी लागते, ज्या टेस्ट सगळ्या करून घ्याव्या लागतात, जी सोनोग्राफी करावी लागते, याच्यासाठी तुम्हाला बरेचदा बाहेर निघावं लागतं, तुम्हाला हॉस्पिटलला जावं लागतं, तुमच्या डॉक्टरांना तुम्हाला भेटावं लागतं. तर नॅचरली थोड्याशा मर्यादा येतात पॅन्डेमिकच्या काळामध्ये म्हणा किंवा लॉकडाऊनमध्ये म्हणा की तुम्हाला
ते तितकंसं फॉलो करता येत नाही. अच्छा. पण मग तुम्हाला कुठेतरी असं ॲडजस्ट करावं लागतं की तुम्ही एक जी व्हिजिट देता आहात त्या व्हिजिटमध्ये तुम्ही मॅक्सिमम ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स आणि सोनोग्राफी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे सो दॅट मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवते. या मुद्द्यावर आपण पुन्हा चर्चा करूया, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. दर्शक हो, ब्रेक नंतर आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे गर्भावस्था व कोविड या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर रुजुता फुके मॅडम. मॅडम, आपण चर्चा करत होतो की प्रसूती दरम्यान ज्या कोविड संक्रमित स्त्रिया असतात त्यांना काही अडचणी येतात का याबद्दल. ओके, जसं मी आपण आधी बोललो आहे की गर्भावस्था हा एक वल्नरेबल पिरियड असतो आणि या गर्भावस्थेमध्ये व्हायरल इन्फेक्शन्सचे चान्सेस तसेच जास्ती असतात. आणि सध्या जे कोविड इन्फेक्शन सगळीकडे पसरलेलं आहे, तर अशा वेळा गर्भवती महिलांनी अधिक काळजी घेण्याची, जास्ती काळजी घेण्याची गरज असते. तर आता गर्भवती महिलेला कोविडमध्ये काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सगळ्यात पहिले म्हणजे जर गर्भवती महिला ही लो रिस्क असेल, म्हणजे तिला दुसऱ्या कुठले आजार नसतील, तर या इन्फेक्शनचा सिव्हिरिटी जी म्हणतो आपण, तीव्रता जी आहे ही बाकी लोकांमध्ये जेवढ्या प्रमाणात आहे तशीच राहणार आहे. पण काही गर्भवती महिलांना डायबिटीज, हायपरटेन्शन, सिकल सेल, म्हणजे आपल्याकडे सिकल सेलचं प्रमाण बरंच आहे, आणि अनिमिया, सिकल सेल अनिमिया म्हणजे या जर का बाबी आधीपासूनच असतील गर्भवती महिलेला, तर अशा महिलांमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्ती आहेत. जर गर्भवती महिलेचं वय 35 वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा तिला लठ्ठपणा असेल, म्हणजे आपण BMI जो म्हणतो हा 25च्या वर असेल, तर अशा महिलांमध्ये किंवा काही महिलांना बरेचदा प्रेग्नन्सी ही कुठला ऑर्गन ट्रान्सप्लांट नंतर झालेली असते किंवा त्या काही इम्युनोसप्रेसंट्स ड्रग्जवर असतात, ज्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तर अशा महिलांमध्ये हा कोविड अधिक तीव्र प्रमाणामध्ये आढळून येतो. बरं, जसं डायबिटीज किंवा हायपरटेन्शन अशा जे आजार आहेत प्री एक्झिस्टिंग असतात काही महिलांना, आणि अशामध्ये जर का प्रेग्नन्सी असेल तर व्हायरल इन्फेक्शन्स आणि कोविड होण्याचं प्रमाण खूप जास्ती असतं. कोविड होण्यापेक्षा कोविडचा जो दुष्परिणाम होतो, त्याचे जे इफेक्ट्स असतात ते जास्ती तीव्र होण्याची पॉसिबिलिटी असते. तर अशा वेळेला आम्ही म्हणजे प्रत्येक महिला, गर्भवती महिलेला हे आवाहन करतो की त्यांनी पहिले हॉस्पिटलमध्ये दाखवावं, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसार त्यांच्यामध्ये किती प्रकार, म्हणजे त्यांना त्यांचं किती जास्ती रिस्क आहे कोविड होण्याची म्हणा किंवा कोविड झाल्यानंतर पुढे त्याचं प्रोग्रेस होण्याची किती जास्ती रिस्क आहे हे आम्ही त्यांना समजावून सांगू शकतो आणि त्याप्रमाणे मग पुढची मॅनेजमेंट आपण करू शकतो. दुसरं असं आहे की आपण ज्या तपासण्या करून घेतो गर्भावस्थेमध्ये, जी सोनोग्राफी आपण करतो किंवा ज्या ब्लड टेस्ट ज्या महत्त्वाच्या असतात, तर बरेचदा लॉकडाऊनमुळे म्हणा किंवा बाहेर आपण निघायला घाबरतो, त्यामुळे बरेचदा जी इसेन्शियल ट्रीटमेंट व्हायला हवी, जी मॅनेजमेंट व्हायला हवी, केअर व्हायला हवी प्रेग्नन्सीमध्ये, ती बरेचदा होत नाही. म्हणजे बरेचदा गरोदर म्हणजे गरोदर महिला, आम्ही असं पण बघतो आमच्या प्रॅक्टिसमध्ये की गरोदर महिला ह्या म्हणजे मे बी की तसं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी नसते. बरेचदा लॉकडाऊनमध्ये तो पण प्रॉब्लेम यायचा की सगळी ऑटो, रिक्षा आणि बसेस सगळ्यामध्ये काही काळ बंद होत्या, तर तो एक प्रॉब्लेम असायचा. दुसरा मे बी फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतो, कारण आपण बघतोय की या महामारीमध्ये म्हणजे पॅन्डेमिकमध्ये खूप सारे फायनान्शियल प्रॉब्लेम्स पण सगळे फेस करतात आहे. तर अनेक कारणं असू शकतात, पण गर्भवती महिलांना जितक्या प्रमाणात ही केअर व्हायला हवी गर्भावस्थेची, प्रेग्नन्सीची, ती होऊ शकत नाही आणि त्या देखील टाळतात म्हणजे डॉक्टरांपर्यंत येणं. आणि मग काय होतं की जे कॉम्प्लिकेशन्स व्हायला नकोत ते कॉम्प्लिकेशन्स प्रेग्नन्सीमध्ये होतात, जसं की सिव्हिअर अॅनिमिया हा एक हे आहे. जर तुम्ही प्रॉपर काळजी घेतली नाही, तुम्ही फोलिक ॲसिड, आयर्नच्या टॅबलेट्स घेतल्या नाहीत आणि तुम्हाला जर का प्री एक्झिस्टिंग काही असेल आणि त्याची तुम्ही ट्रीटमेंट घेतली नाही, तर हे आजार बळावतात. दुसरं म्हणजे हायपरटेन्शन हा असा आजार आहे की तुम्ही दवाखान्यात जाल, तुमचं ब्लड प्रेशर घेतलं जाईल तर ते डायग्नोज होईल, नाहीतर मग त्याचे कॉम्प्लिकेशन्स झाल्यानंतर, जसं की आता हायपरटेन्शनचे कॉम्प्लिकेशन्स होतात की बऱ्याचशा बायकांना फिट्स येतात, झटके येतात प्रेग्नन्सीमध्ये. तर हे जे कॉम्प्लिकेशन्स आहे, कॉम्प्लिकेशन्स झाल्यावरच मग या पेशंट्स किंवा या गरोदर स्त्रिया आमच्याकडे येतात. तर असं होऊ देऊ नये. तर मला असं म्हणायचं आहे की
जरी आपण म्हणजे कोरोना पॅन्डेमिकचा सामना करतो आहे तरी पण ज्या इसेन्शियल ट्रीटमेंट आहेत त्या घ्यायलाच हव्यात. म्हणजे त्याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा. घरी बसून राहू नका. म्हणजे ही मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे प्रेग्नन्सीची, तर ती करायलाच हवी गर्भवती महिलांनी. एक मला म्हणजे त्यांना सांगावंसं वाटतं की तुम्ही जरी कोविड असला पण प्रेग्नन्सी आहे तर प्रेग्नन्सीसाठी लागणाऱ्या सगळ्या तपासण्या ह्या रेग्युलर त्यांनी करून घ्यायला हव्यात. बरोबर. दुसरा म्हणजे प्रॉब्लेम असा येतो त्यांना, म्हणजे त्यांना असा वाटतो की आपल्याला की कदाचित आपल्याला सिझेरियन सेक्शनचा रेट हा म्हणजे आपलं सिझेरियन होण्याचे चान्सेस जास्ती आहेत कारण आपल्याला कोविड झालेला आहे. तर असं नाही आहे. प्रसूतीसाठी म्हणून फारसा फरक पडत नाही. म्हणजे कोरोना झालेला असला नाही म्हणजे सिझेरियनच होईल असं नाही आहे. नॉर्मल प्रसूती देखील पॉसिबल आहे. आणि म्हणजे नॉर्मल प्रसूती आणि सिझेरियनचा जसा म्हणजे सिझेरियन सेक्शन हे तेव्हाच केलं जातं जेव्हा तुम्हाला आईमध्ये म्हणजे गर्भवती महिलेमध्ये किंवा बाळामध्ये काही प्रॉब्लेम वाटतो. म्हणजे मेडिकल आणि ऑब्स्टेटिक इंडिकेशनसाठीच सिझर केलं जातं. नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियनमध्ये तसा फारसा फरक नाही आहे या कोविडच्या दरम्यान. ज्या कोविड संक्रमित स्त्रिया असतात मॅडम, त्यांनी स्तनपान करणं बाळाच्या आरोग्यासाठी कितपत म्हणजे योग्य आहे? हां, म्हणजे हा पण एक प्रश्न आपल्याला भेडसावत राहतो की स्तनपान केल्यामुळे माझ्या बाळाला कोविड होण्याचे चान्सेस आहेत का. तर ॲक्च्युली असं आहे की तुम्ही जर प्रॉपर प्रिकॉशन घेतली तर स्तनपानादरम्यान बाळाला कोविड होण्याचे चान्सेस म्हणजे आईच्या दुधातून बाळाला तर बाळाला कोविड होत नाहीच. उलट ज्या अँटीबॉडीज आपण म्हणतो लसीकरण किंवा अदरवाईज झालेल्या असतात त्या प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज बाळाला मिळतात आईच्या दुधातनं आणि त्या जास्ती प्रोटेक्टिव्ह असतात बाळासाठी. तर आईच्या दुधातनं बाळाला कोविड होत नाही. आणि काय असतं, स्तनपान हे इतकं चांगलं माध्यम आहे एक आईचं आणि बाळाच्या बॉन्डिंगचं. प्लस आपण जे म्हणतो की आईचं दूध हे बाळासाठी पोषक असतं आणि सर्व दृष्ट्या म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारं असतं. ते कम्प्लीट मील असतं. बाळाची पूर्ण तहान आणि भूक भागवणारं असतं. आणि एक म्हणजे जसं म्हटलं की बॉन्डिंगसाठी पण ते फार चांगलं असतं. तर जितकं तुम्ही स्तनपान डिलिव्हरीनंतर लवकरात लवकर सुरू कराल आणि जितकं तुम्ही बाळाला आणि आईला सोबत ठेवाल तितकं हे बाळासाठी आणि आईसाठी दोघांसाठी पण चांगलं राहतं. दुसरं म्हणजे खूपच जर का असं असेल की आई सिरियस आहे किंवा आईची कंडिशन दूध पाजण्यासारखी नाही आहे किंवा समहाव ताप खोकला जास्ती तीव्र प्रमाणाचा आहे तर अशा वेळा आपण बाळाला आयसोलेट करू शकतो आईपासनं. मग अशा वेळेला जर पॉसिबल असेल तर आई आपलं दूध काढून देऊ शकते आई आणि मग ते काढलेलं दूध आपण वाटी चमच्यानी बाळाला कुणीतरी म्हणजे पुढाकार घेऊन पाजू शकतो. तर असे म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा खूप जास्ती गाईडलाईन्स माहिती नव्हत्या तेव्हा आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आई आणि बाळाला सुरुवातीला आम्ही दोघांची टेस्टिंग होण्या म्हणजे आधी आम्ही सेपरेट करायचो आणि मग पूर्ण प्रॉपर नर्सिंग केअर त्या बाळाला आमचा नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टरांकडनं दिल्या जायची. पण आता हा कन्सेप्ट आहे की तुम्ही बाळाला आणि आईला सोबतच ठेवा. शक्य असेल तर 6 फुटाच्या दुरीवर ठेवा किंवा त्याला क्रेडलमध्ये ठेवा, पाळण्यात ठेवा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा दूध पाजण्यापुरतं बाळाला सोबत घ्या, जवळ घ्या आणि मग पुन्हा 6 फुटाच्या दूर ठेवा. पण एक काळजी घ्यायची आहे, आईनी कायम म्हणजे पॉसिबल असेल तर N95 किंवा सुती कापडाचा मास्क कायम लावून ठेवायचा आहे. म्हणजे फिडिंगच्या वेळेला मास्क लावूनच फिडिंग करायचं आहे. प्रत्येक वेळी आपले हात स्वच्छ धुवायचे आहे. फार गरजेचा आणि महत्त्वाचा आहे मॅडम. म्हणजे आपण ह्या गोष्टी फार कधी कधी कॅज्युअली घेतो आणि त्याला म्हणजे सिरियसली घेत नाही. पण म्हणजे हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक वेळी तुम्ही हात धुवून घ्यायला पाहिजे बाळाला दूध पाजताना आणि एक 20 सेकंड्स तरी तुम्ही प्रॉपर हात धुवायला हवे. जर का हात साबणाने आणि पाण्याने धुण्याची सोय नसेल ते हँड सॅनिटायझर जे असतं ज्याच्यामधलं 60% अल्कोहोलचं प्रमाण असेल असं कुठलंही हँड सॅनिटायझर तुम्ही हात पूर्ण ड्राय होईपर्यंत हातावर घासायला हवं आणि मग त्याच्यानंतर बाळाला घेऊन तुम्ही स्तनपान करायला हवं. आणि स्तनपानानंतर जे बर्पिंग म्हणतो आपण, बाळाला खांद्यावर घेऊन डेकर काढणे, ही देखील एक अतिशय जरुरी आहे. तर ह्या सगळ्या जर आपण फॉलो केल्यात तर बाळाला स्तनपानातून कोविड होण्याचा चान्सेस फार कमी आहेत. तर मॅडम काय झालं आहे की या स्तनपानाविषयी बरेचसे गैरसमज पण आहे, तर यावर आपण पुन्हा चर्चा पूर्ववत ठेवूया. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा.
दर्शक हो, ब्रेकनंतर आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे गर्भावस्था व कोविड या विषयावर. मॅडम, आपण स्तनपानाबद्दल बोलत होतो. तर मला हे सांगायचं आहे की स्तनपानावाटे कोविडचा संसर्ग हा बाळाला आईकडनं होत नाही. पण जेव्हा महिला स्तनपान करत असते तेव्हा मात्र तिला कोविडशी म्हणजे कोविड रिलेटेड प्रिकॉशन्स घेणं, जसं की आपण म्हणतो की मास्क लावणं, N95 मास्क किंवा घरगुती सुती कापडाचा मास्क लावणं अतिशय जरुरी आहे. पण जसं आहे की काही महिलांमध्ये हे पॉसिबल नसतं, म्हणजे त्यांना काही लक्षण असतात किंवा त्यांना थोडा गंभीर स्वरूपाचा कोविड झालेला असतो किंवा त्या कंडिशनमध्ये नसतात बाळाला दूध पाजण्याच्या. तर अशा वेळी अशा महिला आपलं दूध काढून देऊ शकतात आणि मग ते काढलेलं दूध आम्ही नर्सिंग स्टाफकडनं म्हणा किंवा त्यांच्या घरी जर का कोणी केअर करणार असेल बाळाचं, तर वाटी चमच्यानी बाळाला दूध पाजू शकतात. पण प्रत्येक वेळी म्हणजे दूध काढून देताना किंवा वाटी चमच्यानी दूध पाजताना आणि जो कोणी केअरटेकर आहे किंवा घरातली जवळची व्यक्ती आहे जी बाळाला बघते आहे, अशा व्यक्तींनी देखील पूर्ण कोविडच्या प्रिकॉशन्स घेणं अतिशय जरुरी आहे. म्हणजे मास्क तर लावायलाच हवा, प्लस प्रत्येक वेळी साबणाने आणि पाण्याने हात धुवायला हवे. जर साबण आणि पाणी पॉसिबल नसेल तर हँड सॅनिटायझर, ज्याच्यामध्ये 60% अल्कोहोल असतं, असं हँड सॅनिटायझरनी आपण एक 20 सेकंदपर्यंत हातावर रब करून म्हणजे घासून आणि त्याच्यानंतरच बाळाला जवळ घेऊन दूध पाजायला हवं. आणि म्हणजे प्रसूती झालेल्या महिलेने देखील ह्या सगळ्या प्रिकॉशन्स बाळाला दूध पाजताना घ्यायला हव्या. प्लस जसं मी आधी सांगितलं की बाळाला तुम्ही दूध पाजून झाल्यानंतर एक 6 फुटाच्या अंतरावर म्हणून एखाद्या पाण्यामध्ये, क्रेडलमध्ये तुम्ही क्रीबमध्ये ठेवू शकता. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला स्तनपान करायचं असेल तेव्हा तेवढ्या वेळापुरतं तुम्ही बाळाला जवळ घ्या. म्हणजे ह्या सगळ्या जर का काळजी आपण घेतल्या तर आपण बाळाला याच्यातनं होणारा संक्रमण जे आहे ते टाळू शकतो. दुसरं म्हणजे जसं मी आधी सांगितलंय की स्तनपान हे अतिशय जरुरी आहे बाळाच्या आणि आईच्या बॉन्डिंगसाठी. एक कंप्लीट आहार ज्याला म्हणतो आपण, एक संपूर्ण आहार जो आहे बाळासाठी पहिल्या 4 आणि 6 महिन्यांसाठी हा आईच्या दुधातनं मिळतो. प्लस जे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे जे घटक असतात हे आईच्या दुधामध्ये असतात. त्यामुळे स्तनपान हे करायलाच हवं. म्हणजे आता हा रूम इन वाला कन्सेप्ट आहे की आई आणि बाळ हे सोबतच असायला हवे एका रूम मध्ये. म्हणजे जर का काही कॉन्ट्राइंडिकेशन्स नसतील किंवा आई आणि म्हणजे आईची जर का तब्येत ठीक असेल, बाळाला दूध पाजण्या लायक असेल, तर हा रूम इन वाला कन्सेप्ट आपण प्रकर्षाने म्हणजे फॉलो करायला हवा. आणि जर पॉसिबल नसेलच तर कोणीतरी केअरटेकर किंवा नर्सिंग स्टाफ जो म्हणतो, जर हॉस्पिटलमध्ये असेल तर अशी कोणीतरी बाळाची काळजी घेतं. तर स्तनपानाला ॲज सच काही कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे कोविडमध्ये. आणि प्रत्येक मातेने ह्या गोष्टी एनकरेज करायलाच पाहिजेत. आणि तसं घरातल्या जवळच्या व्यक्तीने देखील या गोष्टींसाठी थोडंसं एनकरेज करायला हवं. बरं मॅडम, आता पोस्ट कोविड केअरबद्दल काय सांगाल? म्हणजे आता कोविड झाल्यानंतर देखील आपल्याला काही प्रिकॉशन्स घेण्याची गरज असते. ज्यांना थोडा तीव्र स्वरूपाचा किंवा थोडे जास्ती सिम्पटम्स असलेला कोविड झालेला आहे, अशा लोकांना ती जी लक्षणं आहे ही काही काळपर्यंत राहू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थकवा येणे. थकवा येणे हा खूप म्हणजे कॉमनली आढळून येणारी एक कंप्लेंट आहे. आणि हळूहळू तुम्हाला तुमचं जसं पूर्ववत होतं, तुम्ही ज्या पूर्ववत ॲक्टिव्हिटीज करायच्या त्या तुम्हाला ग्रॅज्युअली सुरू करायच्या आहेत. असं एकदम जर तुम्ही म्हणालात की मी पहिले जे कामं करत होते ते आता करू शकेल, तर असं बरेच जणांच्या बाबतीत पॉसिबल होत नाही. पर्टिक्युलरली जेव्हा तुम्ही कोविडमुळे जास्ती प्रमाणामध्ये ग्रस्त असाल किंवा तुम्हाला जास्ती प्रमाणामध्ये कोविड झालेला असेल किंवा तुम्हाला ट्रीटमेंटची, हॉस्पिटलायझेशनची गरज असेल, तर हा रिकव्हरी पिरियड कधी कधी म्हणजे त्रासदायक होऊ शकतो. तर मी जसं आधी सांगितलं आहे की तुम्हाला आहारावर जास्ती भर देणं गरजेचं आहे. कारण खूप जास्ती प्रमाणामध्ये मसल लॉस झालेला असतो. या हाय ग्रेड फीवर जो असतो, जो ताप येतो आपल्याला, त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपले बॉडीमध्ये न्यूट्रिएंट्स कमी झालेले असतात, मसल मास कमी झालेला असतो. तर तो आपल्याला बिल्डअप करायचा असतो. त्यामुळे हाय प्रोटीन डाएट घ्यायला हवं. आणि संपूर्ण आहार ज्याच्यामध्ये आपण सगळे विटॅमिन्स, मिनरल्स जे असतील, म्हणजे भरपूर हिरव्या भाज्या, कडधान्य आणि फळभाज्या यांचा समावेश तुमच्या डाएटमध्ये असायला हवा. दुसरं म्हणजे
जसं मी आधी सांगितलं की तुम्हाला ॲक्टिव्हिटीज ग्रॅज्युअली करायच्या आहेत. जसं वॉकिंग आहे, वॉकिंग हा बेस्ट आपण व्यायाम म्हणतो पोस्ट कोविड रिकव्हरीसाठी. तर कदाचित सुरुवातीला तुम्ही फक्त 5 मिनिटं म्हणजे चालू शकाल. मग हळूहळू ग्रॅज्युअली 5-5 मिनिटं वाढवून एक साधारणतः 1.5 महिन्याच्या काळामध्ये तुम्ही एक 30 मिनिटं तरी धाप न लागता, ज्याला म्हणतो आपण दम न लागता तुम्हाला चालता यायला हवं. आणि चालण्याची स्पीड देखील अशी असायला हवी की तुम्हाला एक थोडासा ब्रेथलेसनेस जाणवायलाही हवा. म्हणजे त्या स्पीडनी तुम्ही थोडंसं चालायला हवं. तर ती आपण म्हणतो की अप्रोप्रिएट स्पीड आहे चालण्याची. तर चालणं हा एक बेस्ट व्यायाम आहे पोस्ट कोविड रिकव्हरीसाठी. नंतर घर बसल्या तुम्ही हात आणि पाय, मानेचे, पायांचे असे थोडे बहुत व्यायाम तुम्ही घरी करू शकता. प्लस बरेचदा असं होतं की पोस्ट कोविड आपण खूप अँझायटी आणि हे म्हणजे एक्सपिरियन्स करतो, अनुभवतो. खूपदा कोविडची जी भीती असते आपली मानसिकता तशी असते आणि कोविडची एक भीती आपल्या मनामध्ये राहतं. आणि बरेच वेळा की मी खरंच बरी झालेली आहे का, की मला अजून तर कोविड नाही आहे, कदाचित अजून म्हणजे काही थोडे देखील लक्षणं दिसली की पुन्हा त्याची भीती वाटते. तर मला असं वाटतं की थोडासा कदाचित थोडंसं काउन्सिलिंगची गरज असते अशा वेळेला. आणि तर तुमच्या मित्रमैत्रिणींशी तुम्ही बोलू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, फोनवर बोलू शकतात. कारण जसं आपण बघितलं आहे की सेकंड जी होती, दुसरी जी लाट होती कोविडची, ही खूप जास्ती प्रमाणात सिव्हिअर होती. आणि आपल्या घरचे, आपल्या आजूबाजूचे, ओळखीचे, मित्रपरिवार अनेक जणांना कोविड झालेला आहे. त्यातनं ते सगळे बरे होत आहेत. तर तुम्ही अशा सगळ्या लोकांचा हे म्हणजे साधारणतः ग्रुप बनवून म्हणा किंवा असं काही बनवून आपण एकमेकांना आधार देऊ शकतो, समजवून घेऊ शकतो. आणि आपलं मन दुसऱ्या गोष्टींमध्ये लावून, दुसऱ्या कुठल्या तरी हॉबीमध्ये करून आपण यातनं थोडंसं बाहेर येऊ शकतो. तर एक हा जो मानसिक जो परिणाम झालेला आहे कोविडचा, तो देखील या पिरियडमध्ये विचारात घेणं जरुरी असतं. म्हणजे त्याला देखील तुम्ही लाईटली घेऊ नका. बरेचदा डिप्रेशनचं प्रमाण पण खूप वाढतं या पोस्ट कोविडमध्ये किंवा कोविडमध्ये. एकटेपणामुळे आणखी जास्ती भीती निर्माण होते किंवा भलते सलते विचार येतात. तर अशा वेळेला मला असं वाटतं की तुम्हाला असं काहीही वाटत असेल तर तुम्ही प्रोफेशनल सल्ला घ्यायला मागे पुढे पाहायला नको. म्हणजे ही अशी परीक्षेची वेळ आहे, सगळ्यांसाठीच आहे. आपण सगळेजण याच्यातनं जातो आहे, सामना केलेला आहे. सुदैवाने आता थोड्या केसेस कमी आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टींशी आपण अजूनही डील करतो आहे. आणि मला असं वाटतं की थोडा प्रोफेशनल सल्ला, थोडा सोशली इंटरॅक्शन जर का वाढवली तर आपण यातला नक्कीच ओव्हरकम करू शकतो. बरं मॅडम, आता आपण लसीकरणाकडे वळूया, कारण ते फार आता लसीकरण म्हणजे वरदानच आहे. एक्झॅक्टली. तर मला असं विचारायचं आहे की ज्या गरोदर स्त्रिया असतात त्यांना आपण लस देऊ शकतो का? हो, हा एक ज्वलंत क्वेश्चन आहे. म्हणजे कसं झालं, मागच्या 1.5 वर्षांपासून प्रत्येक जण विचारतोय की कोविडच्या लस कधी येणार आहे आणि कोविडची लस आल्यानंतर म्हणजे ती किती सेफ राहील. तर लसीकरणाला घेऊन आपल्या डोक्यात भरपूर क्वेश्चन्स आहेत, मला माहिती आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही स्टडीज झालेले आहे आणि जे काही आपण निष्कर्ष काढलेले आहे, तर कोविडची लस ही प्रेग्नन्सीमध्ये सुरक्षित आहे. कारण असं काहीही नाही आहे की जे प्रेग्नन्सीमध्ये लसीकरणानंतर कोविडचे म्हणजे त्या लसीकरणामुळे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. कारण ज्या पद्धतीने त्या लसी बनलेल्या आहेत, म्हणजे जसं की किल्ड व्हायरस आहे तर तो इन्फेक्टिव्ह नसतो. फक्त त्या व्हायरसेसच्या अँटीबॉडीज, प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये बनलेल्या असतात. किंवा जे दुसऱ्या टाईपचं वॅक्सिन आहे त्याच्यामध्ये फक्त प्रोटीन्सचा यूज केला गेलेला असतो व्हायरसेसच्या. तर या गोष्टींमुळे कोविड होत नाही. त्या उलट त्यांच्या ज्या अँटीबॉडीज बनतात त्या प्रोटेक्टिव्ह असतात. तर हा सगळ्यात दिलासा देणारी ही गोष्ट आहे. आणि हा मागच्या काही महिन्यांमध्येच आपल्याला म्हणजे या गाईडलाईन्स मिळालेल्या आहेत की कोविडमध्ये आपण म्हणजे कोविडची लस ही प्रेग्नन्सीमध्ये आपण देऊ शकतो, सुरक्षितपणे देऊ शकतो. आणि अनेक अशा गर्भवती महिला आहेत ज्यांना आपण एनकरेज करायला हवं की तुम्ही ही लस घ्या. जसं की आपण काही दिवसांपूर्वी एक स्वाईन फ्लूच्या लसीबद्दल होतं. तर स्वाईन फ्लूची लस घेणं हे जितकं जरुरी आहे प्रेग्नन्सीमध्ये, तितकंच जरुरी ही कोविडची लस घेणं देखील आहे. तर फक्त एवढीच काळजी घ्यायला हवी की 2 लसी घेताना आपण त्या युजली 15 दिवसाच्या अंतराने घेतो. तर स्वाईन फ्लू आणि कोविड या दोन्हीही लसीकरण आपण 15 दिवसांच्या अंतराने करू शकतो गर्भवती महिलेमध्ये. दुसरं म्हणजे या ज्या प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज बनतात या थ्रू प्लासेंटा पण बेबीला मिळतात. त्यामुळे बेबीला जन्मजात त्याची इम्युनिटी मिळण्याची पॉसिबिलिटी असते. दुसरं म्हणजे स्तनपानामधनं देखील हे अँटीबॉडीज बाळाला मिळू शकतात. तर
हां, म्हणजे मला असं म्हणायचं की स्तनपानामध्ये देखील कोविड वॅक्सिन हो, मी आता माझा दुसरा प्रश्न मी तोच विचारणार होती की गरोदर स्त्रियांना तर आपण तुम्ही आता म्हणालात की आपण देऊ शकतो लस, तर मग ज्या स्तनपान करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांना पण आपण ही लस देऊ शकतो. त्याचं असं वेळेचं बाइंडिंग नाही ना मॅडम की आता स्तनपान करते स्त्री, बाळ 1 महिन्याचं आहे का 2 महिन्याचं आहे का 3 महिन्याचं आहे, तर यातला वेळेचं बंधन नाही राहणार ना. कुठल्याही याच्या स्टेजला पोस्ट डिलिव्हरी किंवा प्री डिलिव्हरी ऑल्सो, म्हणजे प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात तुम्ही कधीही लस घेऊ शकता आणि जितक्या लवकर तुम्ही घ्याल तितकं जास्ती बाळाला ते फायद्याचं राहणार आहे, आईसाठी देखील फायद्याचं राहणार आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला मॅडम. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की प्रेग्नन्सी ज्या विमेन प्लॅनिंग करतायत तर त्यांचं कसं राहिलं आहे, तर पण तत्पूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. दर्शक हो, कुठेही जाऊ नका आणि बघत राहा डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे गर्भावस्था व कोविड या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर रुजुता फुके मॅडम. मॅडम, माझा प्रश्न हा आहे की ज्या महिला प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग करतायत तर त्यांच्यासाठी लस घेणं कधी घेणं गरजेचं आहे आणि कितपत योग्य आहे? तर ज्या महिला प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग करतात आहे त्यांनी कुठल्याही वेळी ही लस ते घेऊ शकतात. म्हणजे या लसीमुळे त्यांच्या प्रेग्नन्सी प्लॅनिंगवर काही परिणाम होत नाही. म्हणजे जसा एक समज असतो की त्यांनी इन्फर्टिलिटी वगैरे होण्याची पॉसिबिलिटी आहे का, किंवा जे पुढे ट्रीटमेंट घेणार असतात इन्फर्टिलिटीसाठी त्यांना ही लस कितपत सेफ आहे, तर ही लस पूर्णतः सेफ आहे, सुरक्षित आहे आणि ज्यांना प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे त्यांनी ती लस ते घेऊ शकतात. आणि जसं की काही म्हणजे आपण जी लस घेतो आहे कोविडची त्याचे 2 डोसेस असतात. तर एक पहिला डोस घेतल्यानंतर जर ॲक्सिडेंटली तुमच्या लक्षात आलं की प्रेग्नन्सी राहिलेली आहे, तर तुम्ही सेकंड डोस त्याच्या युज्युअल वेळेला घेऊ शकता. म्हणजे सेकंड डोस साठी कुठलेही कॉन्ट्राइंडिकेशन नाहीये. म्हणजे बरेचदा हा प्रश्न बरेच पेशंट्स विचारतात की आता एक डोस झालेला आहे आणि आता मी प्रेग्नंट आहे तर दुसरा डोस घ्यायला हवा का, तर तो घ्यायलाच हवा. त्याच्या जो एक आहे कोविशिल्ड मध्ये साधारणतः एक आपण 3 महिन्यांची गॅप म्हणतो आणि कोवॅक्सिन मध्ये कमीत कमी 28 दिवसांची गॅप म्हणतो, तर ती गॅप तेवढं फॉलो करून तुम्ही सेकंड डोस हा घ्यायलाच हवा. बरं, म्हणजे जरी ती प्रेग्नन्सीच्या फर्स्ट मंथमध्ये असेल किंवा सेकंड मंथमध्ये असेल तरी त्याचं काही बंधन राहणार नाही, काहीही म्हणजे लसीकरणाचा किंवा कोविड वॅक्सिनचा प्रेग्नन्सीवर काही परिणाम होणार नाही. म्हणजे ती फर्स्ट याच्यामधली असली, पहिल्या दुसऱ्या महिन्यांमध्ये असली देखील तिने कोविड लस घ्यायला हवी. बरं मॅडम, मला आता प्रश्न विचारायचा आहे तो हा आहे की आता सध्या आपल्याकडे कुठले व्हॅक्सिन्स उपलब्ध आहेत आणि आपण ज्या पद्धतीने म्हणजे सर्वसामान्य लोक ज्या पद्धतीने लस घेतो त्याच पद्धतीने गर्भवती महिलांनी लस घ्यायला हवी का, किंवा काही वेगळी पद्धत आहे? सर्वसाधारणतः म्हणजे आपण ज्या पद्धतीने घेतो आहे, ज्या म्हणजे गर्भवती नसलेल्या महिला ज्या घेतात आहे किंवा बाकी जे लोक घेतात आहेत पद्धत तीच आहे. म्हणजे रजिस्ट्रेशनची पद्धत, नोंदणी करण्याची पद्धत, लस घेण्याची पद्धत आणि जसे ते 2 डोसेस आहेत ते घेणे आणि त्यातलं जे अंतर आहे हे सगळं सेम आहे. म्हणजे गर्भवती महिलांसाठी पण सेम आहे. फक्त काही बाबींमध्ये जसं मी आधी सांगितले की काही अतिजोखमीच्या माता असतात ज्यांना प्री एक्झिस्टिंग डायबिटीज किंवा हायपरटेन्शन असतं किंवा ज्यांना अनिमिया असतो, तर अशा गर्भवती महिलांनी लस घेण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणं जरुरी असतं. आपण ज्याला रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या म्हणतो, बऱ्याच जणांना सुरू असतात, किंवा ज्यांना इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट सुरू आहे आणि जे आता सध्या इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंट नंतर प्रेग्नंट झालेल्या आहेत अशा लोकांना टॅबलेट्स सुरू असतात. तर अशा महिलांनी लस घेण्याच्या आधी एकदा गायनेकॉलॉजिस्टचा म्हणजे किंवा त्यांच्या जे डॉक्टर आहेत त्यांचा मेडिकल ॲडवाईस घेऊन म्हणजे सल्ला घेऊनच पुढे वॅक्सिन घ्यायला हवं. पण सरसकट असं कुठलंही कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे. बाकी सर्वसामान्य गर्भवती महिलांनी वॅक्सिन घेण्यासाठी म्हणजे घ्यायलाच हवं, त्यांना असा कुठलाही हे नाही आहे, कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे. बरं, ते घ्यायला हवे. अच्छा. आणि लसीकरणानंतर काही साईड इफेक्ट्स काही केसेसमध्ये आढळून आले तर त्याबद्दल काय अतिशय कमी प्रमाणात आहेत आणि जे साईड इफेक्ट्स आहेत त्याला आपण सर्वसाधारण इफेक्ट्स म्हणतो. तर ते एक म्हणजे कधी कधी ताप येणे, थोडंसं कणकण वाटणे, हातपाय दुखणे म्हणजे ज्याला बॉडी एक म्हणतो आपण, किंवा एखाद वेळेला म्हणजे इंजेक्शनच्या जागी दुखणे वगैरे, ह्या ज्या काही आहेत ह्या नॉर्मल गोष्टी आहेत. त्या 1 ते 2 दिवसांसाठी पोस्ट वॅक्सिनेशन असतात. तर युजली हे सगळे सिम्पटम्स त्या 1-2 दिवसांमध्ये निघून जातात. फार क्वचित
फार क्वचित गंभीर दुष्परिणाम आढळून आलेले आहेत, पण ते इतके कमी आहेत म्हणजे आपल्याला असे तसे आपण आपल्या याच्यामध्ये आढळून आलेले नाही आहे, पण थेरॉटिकली पॉसिबल आहे. म्हणजे पण तरी पण एक 20 दिवसांचा एक फॉलोअपचा पिरियड असतो. 20 दिवसांपर्यंत तुम्ही स्वतःवर पण लक्ष ठेवायला हवं की तुम्हाला कुठे श्वास घ्यायला त्रास होतोय का, तुम्हाला कुठे छातीत दुखतंय का, किंवा जडपणा वाटतोय का, कुठे एका बाजूला तुम्हाला विकनेस आल्यासारखा वाटतोय का, तर अर्धांगवायू म्हणतो आपण, किंवा कुठे निळं हे होतंय का, तुमचं स्किन म्हणा किंवा लिप्स म्हणा, म्हणजे ओठ कुठे निळे पडतात आहे का, असं काही सिम्पटम्स जर का आढळून आले तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवायला हवे. पण हे अतिशय कमी प्रमाणामध्ये असे दुष्परिणाम आढळून आलेले आहेत. जवळपास कोविड आहे म्हणून आपण बोलतोय मॅडम, पण कुठलेही जनरली वॅक्सिन घेतलं की ताप येतोच बरेचदा. म्हणजे कुठल्याही वॅक्सिनचे काही ना काही प्रमाणामध्ये जे असतात तेवढेच साईड इफेक्ट्स किंवा परिणाम या वॅक्सिनचे पण आहे. असे ॲडिशनल काही त्याचे दुष्परिणाम सध्या तरी आढळून आलेले नाही आहेत. म्हणजे जितका डेटा आणि जितका आपल्याकडे अवेलेबल आहे स्टडीजमध्ये, पण त्यामध्ये असं काही आढळून आलेलं नाही. बरं, अजून एक प्रश्न होता मॅडम की कुठल्या परिस्थितीमध्ये गर्भवती महिलांनी लस घेणं टाळलं पाहिजे? एक म्हणजे तुम्ही जेव्हा लस घ्यायला जाता तेव्हा सगळ्यात पहिले तुमच्याकडे एक फॉर्म भरून घेतला जातो. तर त्या फॉर्ममध्ये तुम्हाला मेन्शन करावं लागतं की तुम्हाला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे का. जर त्याआधी तुम्हाला काही नोन ॲलर्जीज असतात, काही जणांना फूड ॲलर्जी असते, कुठल्या खाद्यपदार्थांची ॲलर्जी असते, किंवा काही जणांना काही नोन ड्रग्सची ॲलर्जी असते, कुठली औषधं घेतल्यानंतर बरेचदा खाज येणं किंवा दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, जड वाटणे छाती, अशी जी साईड इफेक्ट्स असतात, म्हणजे असे जे काही लक्षणं असतात, तर अशांनी आपल्याला कुठली ॲलर्जी आहे हे तिथे नमूद करायला पाहिजे. तिथे लस देणाऱ्या डॉक्टरांना सांगायला हवं की मला म्हणजे ह्या गोष्टींची ॲलर्जी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला कोविड असेल किंवा रिसेंटली डायग्नोज झालेला असेल तर तुम्ही ते एक आहे, अशा वेळेला तुम्ही शक्यतो लस घ्यायला टाळायला हवी. आणि दुसरं म्हणजे जर का तुम्हाला कोविड झाला असेल आणि तुम्ही प्लाझ्मा तुम्हाला द्यायचं काम पडलं असेल किंवा अँटीबॉडीज द्यायचं काम पडलं असेल तर अशा वेळी देखील आपण लस तात्पुरत्या स्वरूपामध्ये टाळतो देणं. म्हणजे पूर्ण मग नंतर हे करून आपण इव्हॅल्युएट करून मग नंतर लसीकरण करता येतं. तर ह्या ज्या 2-3 गोष्टी आहे या थोडं केअरफुली राहावं लागतं. ह्या एवढे एक कॉन्ट्राइंडिकेशन आहे, अदरवाईज ही लस पूर्णतः सुरक्षित आहे. कारण सध्या काय होत आहे मॅडम की इंटरनेटच्या माध्यमातून या लसीकरणाबद्दल किंवा लसीबद्दल बरेचसे गैरसमज पसरत आहेत. मग अशा केसमध्ये आपण काय करायला पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लस घेतली म्हणजे आपण पूर्ण इम्युन झालो आहे आणि आता आपल्याला कोविड होणार नाही असं नाही आहे. तुम्ही लस घेतली आहे तरी पण तुम्हाला कोविडशी रिलेटेड सगळ्या प्रिकॉशन्स घ्यायचे आहे. म्हणजे परत सांगावं असं वाटतं, पण मास्क घालायचाच आहे. मास्क घालणं हे कंपल्सरी आहे. तुम्हाला वारंवार हात धुणे साबणाने आणि पाण्याने हे कंपल्सरी आहे. सतत नाकाच्या तोंडाच्या भागाला हात लावणे टाळायला हवं. साबणाचा आणि पाण्याचा वापर नसेल तर हँड सॅनिटायझर हे वापरायलाच हवं. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायचं आहे आणि खूप जास्ती म्हणजे जिथे जास्ती लोकांचा संपर्क येतो अशा ठिकाणी जाणं टाळायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जे औषधं तुम्हाला लागणार आहेत, इसेन्शियल औषधं जी प्रेग्नन्सीमध्ये पण लागतात, गर्भवती महिलांना पण लागतात, त्या सगळ्या औषधांचा कमीत कमी महिन्याभराचा स्टॉक आपल्याजवळ असायला हवा. म्हणजे तुम्हाला वारंवार त्या गोष्टींसाठी बाहेर जावं लागणार नाही. आणि आता जसं लॉकडाऊन वगैरेच्या याच्यामध्ये पण मला म्हणजे हे जास्ती बरं राहील की तुमच्याकडे तो औषधांचा साठा ऑलरेडी असेल, ते जास्ती बरं राहील. तर या सगळ्या फॉलो थोड्याशा करायला हव्या. दुसरा एक गैरसमज लसीकरणाच्या बाबतीत असा असतो की लसीकरण घेतल्यानंतर मला कोविड झालेला आहे असं पण एक म्हणजे बऱ्याचशा जणांचा एक सूर असतो. पण लसीकरणामुळे कोविड होण्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे. जसं मी आधी सांगितलंय की ज्या प्रकाराने ती लस बनवलेली आहे तो जो व्हायरस आहे त्याच्यामध्ये तो किल्ड व्हायरस आहे आणि जे आहे ते व्हायरसेसचे प्रोटीन्स आहेत, तर त्यांनी कोविड होणार नाही तुम्हाला. म्हणजे कोविड सारखे तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट जसे मी आधी सांगितलं की काही थोड्या बहुत प्रमाणात ताप येणे किंवा हातपाय दुखणे, हे जे कुठल्याही वॅक्सिनचं असतं, हात जड पडणे, हे सगळं राहू शकतं. पण तुम्हाला कोविड त्या वॅक्सिनमुळे होतो आहे ही चुकीची धारणा आहे. म्हणजे कोविडमुळे म्हणजे वॅक्सिन घेतल्यानंतर कोविड होत नाही. नंतर आणखी काही गैरसमज असतात की जसं की आता कोविडची जी लस आहे
असंही एक असतं की त्याला मध्ये काहीतरी चिप आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी असे सेन्सर्स आहेत, असं काहीही नाही आहे. बेसिकली प्रत्येक आपण एक रजिस्ट्री असते, ज्यांचं कोविड वॅक्सिनेशन झालेलं आहे तर ते एक लेबल त्या सिरिंजवर असतं, दुसरं काहीही नसतं. म्हणजे त्या लेबल आहे तो एक की तुम्ही वॅक्सिन घेतलेला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पहिला आणि दुसरा डोस त्याच वॅक्सिनचा घ्यायचा आहे, ज्या वॅक्सिनचा तुम्ही म्हणजे पहिला डोस जो घेतला तोच डोस तुम्ही सेकंड वॅक्सिनचा घ्यायला हवा. म्हणजे त्यात मिक्स असा प्रकार व्हायला नको. जे पहिले घेतलं आहे तेच घ्यायचं आहे आणि जितक्या दिवसांची गॅप ठरवून दिलेली आहे त्या तितक्या दिवसांच्या गॅप नंतर ती घ्यायची आहे. थँक्यू. अतिशय छान सांगितलं मॅडम तुम्ही. यानंतरही आपण ही चर्चा पूर्ववत ठेवूया. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. तर दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. मॅडम, माझा पुढचा प्रश्न हा होता की सर्वसामान्य लोकांना जे कोविड पेशंट्स असतात त्यांना जनरली आपण अँटीव्हायरल ट्रीटमेंट सजेस्ट करता, तर मग ज्या गर्भवती महिला असतात किंवा मग ज्या स्तनपान करणाऱ्या स्त्रिया असतात त्यांना आपण सेम ट्रीटमेंट देतो का? ॲक्च्युली कसं असतं, प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला खूप सारी औषधं असतात, त्यांना निर्बंध असतात. म्हणजे आपल्याला प्रेग्नंट पेशंट्सला, गर्भवती महिलेला सगळी औषधं अँटीव्हायरस पर्टिक्युलरली देता येत नाहीत. आणि खूप सारे अँटीव्हायरसचा स्टडी पण असा झालेला नाही आहे की ज्याच्यामध्ये त्याची सेफ्टी एस्टॅब्लिश होईल म्हणून. पण जर का माता गंभीर स्वरूपाच्या आजारांनी ग्रस्त असेल, कोविडनी, किंवा अँटीव्हायरल देण्याची गरज असेल तर आपण तिथे अँटीव्हायरल गर्भवती महिलेला देऊ शकतो. म्हणजे जर गरज असेल तर आपण देऊ शकतो. पण शक्यतोवर आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये अँटीव्हायरस हे प्रेग्नंट पेशंट्सला द्यायचं टाळतो. आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये पण आपण म्हणजे स्तनपान करणाऱ्या महिलेला देखील आपण ही औषधं युजली देण्याचं टाळतो आहे. आणि कारण दुधावाटी ती बाळाला पण बाळाला मिळण्याची पॉसिबिलिटी असते, तर शक्यतोवर आपण ती टाळतो. पण जिथे गरज आहे, सिरियस इन्फेक्शन आहे, म्हणजे मला असं वाटतं ते सिम्पटम तीव्रतेनुसार ते व्हॅरी करेल ना, की कुठल्या प्रकारची औषधं आपण त्यांना. त्यातली काही जी अँटीव्हायरल्स आहेत त्याचा आपल्याकडे डेटा आहे की ती सेफ आहेत म्हणून प्रेग्नन्सीमध्ये, तर अशी अँटीव्हायरल्स आपण प्रेग्नंट पेशंट्सला दिलेली आहे, देतो आहे. बरं. आणि जाता जाता मॅडम, स्पेशली गर्भवती महिलांना काय संदेश द्याल तुम्ही? तर गर्भवती महिलेला मला असं सांगावंसं वाटतं की आपण कोविडची पहिली लाट पण अनुभवली आहे, सेकंड लाट पण अनुभवली आहे, आणि आपल्याला माहिती आहे की सेकंड लाटेमध्ये आपण खूप जास्ती प्रमाणात इन्फेक्शनचा सामना केलेला आहे. आपल्या जवळचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि सगळेच बहुतेक या कोविड इन्फेक्शनच्या थ्रू गेलेले आहेत. तर कोविडच्या केसेस कमी झाल्या आहे म्हणून कोविडला लाईटली घेऊ नका. कोविडचे इन्फेक्शन अजूनही आहे आणि कोविडशी रिलेटेड ज्या प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायच्या आहे त्या आपण घेत राहायलाच पाहिजेत. जसं मी पुन्हा सांगते आहे की मास्क लावणे हे अनिवार्य आहे, वारंवार हात धुणे हे अनिवार्य आहे, गर्दीच्या जागी जाणे टाळणं आणि हे अनिवार्य आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्याच आहे. कसं आहे की आरोग्य यंत्रणेने फर्स्ट आणि दुसऱ्या लाटमध्ये पण खूप जास्ती ताण सहन केलेला आहे आणि या कोविडच्या महामारीला, पॅन्डेमिकला आपण चांगल्या यशस्वीपणे थोपवून धरण्यात आपण यश मिळवलं आहे सो फार. आणि थर्ड लाट जेव्हा आता आपल्या डोक्यावर आहे आणि आपण म्हणतो आहे की काही महिन्यांमध्ये आपल्याला कदाचित तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, तेव्हा हे अतिशय महत्त्वाचं आहे की आपण प्रत्येकाने लसीकरण करून घ्यायला हवे. म्हणजे आता सध्या 18 वर्षाच्या वरती प्रत्येकाला लसीकरण करू शकतो आपण, प्रत्येक व्यक्तीने करून घ्यायला पाहिजे. आणि आता तर आपल्याला गर्भवती महिलेला आणि स्तनपान करणाऱ्या महिलेला देखील लसीकरण करण्याची परवानगी मिळालेली आहे, तर आपण याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने लसीकरण करून घ्यायला पाहिजे, कोविडची लस घ्यायला पाहिजे. आणि त्याबरोबरच कोविडची रिलेटेड जर का आपण सगळ्या प्रिकॉशन्स अजून फॉलो केल्या तर आपण नक्कीच या सगळ्या कोविडच्या पॅन्डेमिकवर मात करू शकतो असं मला वाटतं. आणि बाकी तुम्ही खूप छान सांगितलं मॅडम सुरुवातीला पण की नेमकं प्रेग्नेंट विमेन आहेत ज्या कोविड संक्रमित आहेत त्यांनी आपला जो काय काय इन्स्ट्रुमेंट्स ठेवायला पाहिजे, जसं तुम्ही ऑक्सिमीटर विषयी बोललात, त्याच्यानंतर त्यांनी किती थर्मामीटर बद्दल बोललात, इसेन्शियल ड्रग्सचा साठा त्यांच्याकडे असायला हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सपोर्ट ग्रुप असायला हवा. म्हणजे जरी तुम्हाला पॉसिबल नाही आहे की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना फिजिकली व्हिजिट करू शकता आहात, पण तुम्ही व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी बोलू शकता. व्हिडिओ कॉलवर तुम्ही तुमच्या प्रश्न विचारू शकतात आणि
तुम्हाला त्याची उत्तरं मिळू शकतात डॉक्टरांकडनं. तर असा पण एक मेथड आहे, अशी पण एक ट्रीटमेंट मेथड आहे की ज्यामध्ये तुम्ही करू शकता. तुमच्या मित्रमैत्रिणींचा सपोर्ट ग्रुप तुम्ही ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला सो दॅट एकटेपणा वाटणार नाही या कोविड इन्फेक्शनमध्ये. तर मला असं वाटतं एक सगळ्यांनी मिळूनच आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे, सामना करायचा आहे. अतिशय छान सांगितलं मॅडम. तर दर्शको, मला असं वाटतं आजचं जे आपलं डिस्कशन होतं त्यातून खूप महत्त्वाचे मुद्दे समोर आले आणि मला असं वाटतं गर्भवती महिलांच्या मनामध्ये ज्या शंका होत्या त्याची नक्कीच त्या प्रश्नांची उकल झाली असेल, त्या शंकांचं निरसन झालं असेल. मॅडम, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की स्तनपान किती आवश्यक आहे आणि लस म्हणजे गर्भवती महिला असेल तिला सुरुवातीला पण कोविड झाला असेल तर तिच्या गर्भावर काही परिणाम होणार नाही किंवा स्तनपानाद्वारे पण काही बाळाला प्रॉब्लेम होणार नाही. तर हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आज समोर आलेले आहेत. मला आमच्या दृष्टीने ही अतिशय दिलासा देणारी गोष्ट आहे की आपल्याकडे कोविडशी सामना करायसाठी एक लस अवेलेबल आहे, उपलब्ध आहे आणि त्या माध्यमातूनच आपण या सगळ्या गोष्टी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही आमच्या सगळ्या प्रश्नांची उकल केली. आमच्याकडे तुम्ही आलात आणि आपला महत्त्वाचा वेळ आम्हाला दिला, इतकं सुंदर मार्गदर्शन केलं. तर मी दूरदर्शनच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.